नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. महापालिका निवडणूक पुन्हा एकदा अनिश्चित. सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा तारीख पे तारीख. पाण्याने नाही तर हा पदार्थ खाल्ल्याने गळले केस. जेवणातील तो पदार्थ टाळला तर केस गळती थांबेल. महाशिवरात्री निमित्त शिवमंदिरात सजावट. भक्तांची आजपासूनच गर्दी. विविध धार्मिक सोहळे. महाशिवरात्रीच्या पर्वावर उपवास पदार्थांची मागणी वाढली. बाजारपेठेत फळ आहारावर भाविकांचा भर. धारगड येथील शिवलिंगाचे दर्शनासाठी वन विभाग सकारात्मक. महाशिवरात्री निमित्त काही तास भाविकांना सूट. आता सविस्तर बातम्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबत सुप्रीम कोर्टातील सुनावणी आजही होऊ शकली नाही. याचिकाकर्त्यांचे वकील आणि सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी 4 मार्च ही तारीख मागितली. कोर्टाने त्यावर विचार करू असे म्हटले. विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. तशी मोर्चे बांधणी विविध पक्षांकडून सुरू झाली आहे. मात्र प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे त्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. 25 जानेवारी 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली होती. मात्र यावेळी ही सुनावणी पुढे ढकलत 25 फेब्रुवारी तारीख देण्यात आली. त्यानंतर आजही सुप्रीम कोर्टात यावर सुनावणी झाली नाही. आता पावसाळ्याआधी एप्रिल आणि मे महिन्याची डेडलाईन जवळ येत असताना 4 मार्चला तरी काही ठोस होते का, यावर निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रखडल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. या याचिकेच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासंदर्भात विनंती न्यायालयाकडे करण्यात आली. तर ओबीसी आरक्षण असो किंवा नसो, मात्र निवडणुका व्हाव्यात अशी मागणी याचिकांकर्त्यांनी मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी 4-4 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही. देशात लोकसभा निवडणूक पार पडली, त्यापाठोपाठ राज्यातही विधानसभा निवडणूक झाली. त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे. डिसेंबर महिन्यात बुलढाणा येथे एक विचित्र आजार पसरला. अचानक लोकांचे केस गळू लागले. या प्रकरणातील वैद्यकीय अहवाल मंगळवारी समोर आला. अहवालानुसार येथील लोकांनी त्यांच्या जेवणात ज्या गव्हाचा वापर केला त्यामुळे त्यांचे केस गळू लागले. या भागातील नागरिकांकडच्या गव्हामध्ये उच्च सेलिनियम आढळले आहे. सेलिनियम हे माती, पाणी आणि काही पदार्थांमध्ये आढळणारे एक खनिज आहे. मानवी शरीराला सेलिनियमची आवश्यकता खूप कमी प्रमाणात असते आणि ते अन्नाच्या पचनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. हा गहू पंजाब आणि हरियाणा येथून येतो, जो महाराष्ट्रातील रेशन दुकानांमध्ये वितरित केला जातो. डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान बुलढाण्यातील 18 गावांमध्ये 279 लोकांमध्ये अचानक केस गळणे किंवा तीव्र ॲलोपेशिया टोटालिस प्रकरणे नोंदवली गेली. सर्व वयोगटातील लोकांना ॲलोपेशियाचा त्रास होता. हा आजार झाल्यानंतर रक्तात सेलिनियमचे प्रमाण 35 पट, लघवीत 60 पट आणि केसांमध्ये 150 पट वाढ दिसून आली आहे. यावरून असे दिसून आले की सेलिनियमचे जास्त सेवन हे आजाराच्या प्रसाराचे सर्वात मोठे कारण आहे. या आजारापासून बचाव करण्यासाठी अधिकाऱ्यांनी लोकांना सेलिनियम असलेले गहू न खाण्याचा सल्ला दिला. रेशनचा गहू खाणे बंद केल्यानंतर 5 ते 6 दिवसांनी काही केस वाढू लागल्याचे काही लोकांनी सांगितले. स्वस्त धान्य दुकानातील गव्हामुळे केस गळती झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी विधीनुसार महादेवाची पूजा करण्यासोबतच उपवास देखील केला जातो. मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडला होता. अनेक भक्त महाशिवरात्रीचे व्रत आणि पूजा करतात. महाशिवरात्रीची पूजा केल्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये प्रगती होते. महाशिवरात्रीच्या दिवशी 2 प्रकारचे व्रत केले जातात. महाशिवरात्रीच्या दिवशी निर्जला व्रत किंवा फळाचे व्रत केले जाते. या दिवशी महादेवाच्या पिंडीची पूजा केली जाते.
महाशिवरात्रीची पूजा प्रसन्न आणि सकारात्मक मनाने केली पाहिजे। राजराजेश्वर मंदिरात विश्वस्तांनी महाशिवरात्री निमित्त भाविकांना दर्शनासाठी सुलभ व्यवस्था केली आहे। फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला म्हणजेच 26 फेब्रुवारी बुधवारी सकाळी 11:08 पासून 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 पर्यंत असणार आहे। महाशिवरात्रीची पूजा रात्री केली जाते, म्हणून महाशिवरात्रीचे व्रत 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे। राजराजेश्वर मंदिराचा घेतलेला हा आढावा। आज आपण आपल्या अकोल्याच्या आराध्य देवता आहेत राजराजेश्वर मंदिर, या मंदिरामध्ये आज आपण आलेलो आहोत। नमस्कार सर, RRC मध्ये आपलं स्वागत आहे। उद्या महाशिवरात्री हा खूप मोठा पर्व आहे आणि याबाबत आपण आज राजेश्वराच्या मंदिरात कुठली अशी विशेष तयारी केलेली आहे? तयारीच्या दृष्टीने 2 दिवसापासून म्हणजे या सप्ताहभर आम्ही सगळी तयारी करत आहोत। विद्युत रोषणाई सर्व दूर झालेली आहे। त्यानंतर रांगा ज्या आहेत पुरुषांची वेगळी महिलांची वेगळी या रांगांची व्यवस्था केलेली आहे। उद्या एक 11 क्विंटलचे उसळेचा वाटप या ठिकाणी होणार आहे। त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अन्य ज्या आवश्यक व्यवस्था आहेत त्या सर्व आपण केलेल्या आहेत। बाहेरच्या व्यवस्था हे सगळं पोलीस प्रशासन सांभाळत असते, त्यामुळे त्या त्यांच्या दृष्टीने त्या व्यवस्था करणार आहेत। वाहनं या मंदिरामध्ये त्या दिवशी पोलीस आणू देत नाहीत, ती काळजी सगळ्या भक्तांनी घ्यावी। सोबतच तुमच्या माध्यमातून अशी विनंती करायची आहे विशेषतः महिलांना की त्यांनी कृपया आपापले दागदागिने मौल्यवान वस्तू घरीच ठेवून यावेत, जेणेकरून त्यांच्यासोबतही काही अडचण होणार नाही आणि मंदिराला आम्हालाही एखादी त्यांची पोत चोरीला गेली याचं जे दुःख असते ते आम्हालाही होणार नाही, याची काळजी कृपया महिलांनी। विशेष म्हणजे मी पण सांगू इच्छिते की हे दरवर्षीप्रमाणे जेही आपला सण महाशिवरात्रीचा इथे साजरा करण्यात येते आणि खूप सुंदर इथली व्यवस्था असते किंवा जेही नियोजन इथे आखलेलं असते हे सरांनी आता मार्गदर्शन केलेलंच आहे, त्याचे सुद्धा नियम पाळावे आणि महाशिवरात्रीचं आणखी काय महत्त्व आहे हे सरांकडनं आपण आणखी जाणून घेऊया। बेलाचं पान खूप शुभ मानलं जातं आणि बेलाचं पानाचं नेमकं महत्त्व काय आहे? बेलाचं पान पिंडीवर अर्पण केल्यास त्याला एकदम शुद्ध मानले जाते आणि अत्यंत आपल्याला म्हणजे अगदी बेलाचे पानं या ठिकाणून जाऊन लोक त्याचं ग्रहणही करतात, त्यामुळे आपल्या आरोग्य एकदम त्याने सुदृढ राहते। आणि आपण काळा तीळ पण खूप जण तिथे अर्पण करतात, काळा तिळाचं विशेष असं महत्त्व काय असेल? काळा तीळ दिल्याने पुण्य आपल्याला लाभते आणि त्या दिवशी त्यातही सुद्धा किंवा मग गाईचं तूप जे आहे, गाईचं दूध आहे ते अर्पण केल्याने सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं पुण्य लाभू शकते, अशी सगळ्यांची हे आहे। दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या चतुर्थीला महाशिवरात्री हा सण असतो आणि ह्या दिवशी भगवान शिव आणि माता गौरीचा विवाह झालेला आहे आणि याच पर्वावरती आज आपण अकोल्याचं आराध्य दैवत राजराजेश्वर मंदिर इथे आपण आलेलो आहोत आणि संपूर्ण महादेवाची किंवा संपूर्ण राजेश्वर महाशिवरात्रीचं महात्म्य आपण जाणून घेतलेलं आहे। मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन हिंगडे सोबत, RRC न्यूज अकोला। बुधवारी अकोला शहरासह जिल्ह्यातील शिवमंदिरात महाशिवरात्र पर्व साजरे होणार आहे, यासाठी तयारी पूर्ण झाली आहे। बुधवारी सकाळपासून भाविक दर्शनासाठी गर्दी करतील। महाशिवरात्रीचा उपवास असतो, यासाठी फळे आणि फराळाच्या पदार्थांची मागणी राहणार आहे। बाजारात विविध प्रकारची फळे उपलब्ध आहेत। महाशिवरात्री निमित्त उपवासाच्या पदार्थाची मागणी वाढली आहे। साबुदाणा 60 ते 80 रुपये किलो, शेंगदाणे 100 ते 120 रुपये किलो, पेंडखजूर 100 ते 450 रुपये किलो, तर पेरूचे भाव 80 ते 100 रुपये किलो, अंगूर 100 रुपये किलो, सेब 100 ते 160 रुपये किलो, केळी 40 ते 50 रुपये किलो, तसेच बटाटे आणि रताळे यांना देखील मागणी असते। महाशिवरात्र अतिशय भक्तिभावाने साजरी केली जाते। श्री राजराजेश्वर शहराचे ग्रामदैवत असल्याने राजेश्वर मंदिरासह 12 ज्योतिर्लिंग मंदिर, खोलेश्वर, माणकेश्वर आणि विविध शिवमंदिरात भाविकांची आजपासूनच गर्दी आहे। महाशिवरात्री निमित्त विविध मंदिराचा आढावा। उद्या महाशिवरात्री आहे आणि आपण त्या पर्वावर आलेलो आहोत। हरिहर पेठ इथे हरिहर मंदिरमध्ये इथे आलेलो आहोत की भगवान शिव आणि माता गौरीचा शुभ दिवस म्हणजे महाशिवरात्री हा खूप मोठा सण, पर्व आणि उत्सव म्हणून आपण सगळे पूर्ण महाराष्ट्रात साजरा करतो। नमस्कार सर, RRC मध्ये आपलं स्वागत आहे। महाशिवरात्रीची अशी एक विशेष काय तयारी इथे केली जाते? महाशिवरात्री म्हणजे सकाळी अभिषेक असतो, महारुद्र अभिषेक असतो, 1008 बेल असतात, नामावली म्हणून असतो। रुद्र याच्यामध्ये म्हणजे तुमचं सुख, संकट, नाश, पितृ दोष हे रुद्र अभिषेकाने जातो। नामावलेले सुख, शांती, समाधानी हे होऊन जाते आणि पंचामृत, दही, दूध, तूप, शहद हे सगळं पंचामृत यांनी रुद्र अभिषेक केला जातो।
आपण आहोत सध्या 12 ज्योतिर्लिंग मंदिर इथे. महादेवाचं विशेष काय महत्त्व आहे? तुमचं उद्या शिवरात्री आहे. उद्या शिवरात्री महादेवाचं एवढं महत्त्व आहे की आम्ही इतकं महादेवाला मानतो की सर्व जे आमचं करतील ते महादेवच करतील. म्हणजे त्याचा अनुभव जर सांगितला तर सांगता कमी आहे. आणि आमची परिस्थिती पहिले पण अशी होती की म्हणा जेव्हापासून आम्ही या मार्गात लागलो तेव्हापासून आमची परिस्थिती पण खूप सुधारली. खूप म्हणजे विचार चांगले आले. कोणाच्या विषयी आमच्या मनात असं कधी काही येत नाही. चांगलेच विचार येताना म्हणजे माझ्या सगळ्या परिवाराचं खूपच सुधारलं. असं एक खूप सुंदर अनुभव आमच्या दर्शकांना आज या काकूंनी सांगितलेला आहे की जेव्हापासून आम्ही या मार्गात आलेलो आहोत तेव्हापासून माझ्या घरची पूर्ण परिस्थिती एकंदरीत सुधारलेली आहे. आणि हा खूप मोठा अनुभव आहे शिवरात्रीच्या महत्त्वावरती. महादेवाचा एक एक अनुभव सांगावं तेवढा कमी आहे. तसेच भक्त आणखी आपल्यासोबत जुळलेले आहे महादेवाचा आणखी गुणगान गाण्यासाठी. मी आहो शिंदेखेड महादेव या गावातला मोरेश्वर. हां, तिथचं आमचं एक देवस्थान आहे, जागृत देवस्थान आहे. स्वयंभू शिवलिंग आहे आमच्या गावामधलं. आमच्या गावामधलं जेवढं की सुख समृद्धी आहे सर्व आमच्या महादेवावरच अवलंबून आहे. आणि आम्ही रोज मी आरती मंडळात जातो. 10 वर्ष झाली मी आरती मंडळात आहो, महादेवाची आरती करत आहो. तर मला त्यांच्यापासून एवढंही काही भेटलेलं आहे की मी सांगू इच्छिता म्हणजे इतकं जेवढं बोलसाल तेवढं कमी आहे महादेवाच्या बाबतीत. मी माझं एक समजा आता काही कुठंतरी काहीतरी आम्ही कुठं बसतो महादेवाच्या मंदिरात जाऊन बसतो तिथं आम्हाला थोडंसं प्रसन्न वाटते. एक म्हणजे प्रदीपश्री मिश्रा महाराज हे खूप मोठं एक सांगत आहेत आम्हाला. त्याच्या माध्यमातून आम्ही काय मंदिरामध्ये जाऊन वेगवेगळे आम्ही प्रयोग करतो आणि ते आम्ही स्वतः अनुभवलेले आहेत. आज आता माझी वाईफ इथं दवाखान्यामध्ये आहे. तर तिचं CT स्कॅन वगैरे सांगितलेलं होतं, MRI सांगितलेलं होतं. तर आमच्या सासूबाईंनी महादेवाचं एक बेलपत्र आणलं. 4 दिवस झाले तिच्या मानेशी ठेवलेलं होतं आणि तिला तीर्थ पण रोज दिलं आम्ही महादेवाच्या मंदिरातून आणून. पण आज डॉक्टरांनी सांगितले बा CT स्कॅन वगैरे MRI वगैरे करायचं काहीच काम नाही, सर्व रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत. असं एक महादेवाचा आमच्याला एक विश्वास आहे आमचा महादेवावर. गावाच्या बाजूला चांदूर आणि खडकीच्या मंदिरात एक तीर्थस्थान आहे. कवळीवर किंचित बी जमीन हल्ली नाही. महादेवाची पिंडी तशीच आहे. मोठे महापूर 94 पासून तर 78 पासून तर 94पर्यंत महापूर आलेले आहेत. पण मंदिराची जागा जशी माती महादेवाची पिंड आहे तशीच आता पण नाही सध्या स्थितीत. पण असं आहे बा सगळ्या साक्षानं महादेवाचं मंदिर उभं राहते. जवाहरनगर 12 ज्योतिर्लिंग मंदिर आपण इथे आलेलो आहोत. आता आपण तरुण मुलींची सुद्धा इंटरव्ह्यू घेणार आहोत. आणि विशेष म्हणजे आपल्यासोबत काही प्रौढ वृद्ध आणि तरुण पिढीसुद्धा जुळलेली आहे आणि त्यांना पण त्यांच्या भावना आरसीच्या माध्यमातून व्यक्त करायच्या आहेत. कसं वाटतं तुला इथे आल्यावरती? आणि उद्या महाशिवरात्री आहे त्यानिमित्त विशेष काहीतरी देवाकडे साकडं घालायसाठी आली आहेस की रोज दर्शनाला तू येतेस? रोज येते. मला इथे येऊन एकदम शांत वाटतं. माझं सगळं टेन्शन कमी होतं म्हणून मी रोज येते. इथं देवाजवळ बसते, पाणी घालते देवांना. चांगलं वाटतं मला इथे येऊन. आणि देवाची भक्ती करणं ही चांगलीच आहे ना. आणि मग येते मी रोज देवाजवळ बसते 2-3 मिनिट. आपल्या जीवनातले 2-3 दिवसातला थोड़ा वेळ देवालाही दिलं पाहिजे. क्या नाम है बेटा आपका? यशवी मेहता. अच्छा, आप शिवजी के बारे में आपकी क्या श्रद्धा है? मतलब बहुत इम्पोर्टेंट रोल है महादेव का हमारी लाइफ में. मतलब सबके लाइफ में बहुत सारे स्ट्रगल्स चल रहे हैं, कुछ ना कुछ हर कोई लाइफ में हसल कर रहा है. बट जब आप महादेव के पास आते तो एक वो पीस ऑफ माइंड है कि भाई इधर है तो सब अच्छा ही हो जाएगा. मतलब वो ट्रस्ट है ऐसा. पीस ऑफ माइंड, हॅपीनेस. इथे आल्यावर जे समाधान मिळतं हे भक्तांचं म्हणणं आहे की खरंच इथं काही आपण जे बघितलेले आहेत भक्तजन थोडे भावूक झालेले आहेत. काकूंनी आपला एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे. जे आणखी भक्त जोडले होते त्यांनी त्यांच्या वाईफची CT स्कॅनची सुद्धा आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला स्वतःला सांगताना तुम्हाला आनंद होतो आहे की ही तरुण पिढी जुडणे म्हणजे खरंच भाग्य आहे की जीवनातला 1 तास तरी देवाला खरंच दिला पाहिजे. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन हिडेसोबत RRC न्यूज अकोला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात असलेल्या धारगड येथील पुरातन शिवलिंग महाशिवरात्र निमित्त शिवभक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मंदिर उघडे असेल. अत्यंत घनदाट जंगलात असून सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये 3000 फूट उंचीवर नरनाळा किल्ल्याच्या छातीशी वसलेले धारगड येथील शिवमंदिरात 4 कोनी गुहा असून त्यात 2 स्वयंभू शिवलिंग व नंदी आहे. हा परिसर व्याघ्र प्रकल्पात गेल्यामुळे राखीव वनक्षेत्र बनला आहे. त्यामुळे यात्रा महोत्सव वगळता वर्षभरात या ठिकाणी प्रवेश बंदी असते. या गुफेत शेकडो वर्षापूर्वीची शिवलिंग गुफा असून येथे श्रावण मासांच्या 3ऱ्या सोमवारी मोठी यात्रा भरत असते. तसेच वर्षातून 2 वेळा शिवभक्तांना जलाभिषेक व दर्शनासाठी अकोट येथील वनजीव्य वनविभागाच्या वतीने परवानगी देण्यात येते. यावर्षी सुद्धा बुधवार 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त शिवभक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.
शिवभक्तांनी वन विभागाच्या अटी शर्तीने पालन करून दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन अकोट वन्यजीव विभाग यांच्या वतीने करण्यात आले। भाविकांना असे करता येईल, दर्शन 26 फेब्रुवारीला सकाळी 8 ते 3 वाजेपर्यंत शिवभक्तांना खटकाळी गेटवरून प्रवेश देण्यात येईल। यानंतर सायंकाळी 5 वाजेपर्यंत वनपरिक्षेत्रात बाहेर पडावे लागणार आहे। मोटारसायकल व कारची पार्किंगसाठी धारगड ही टी पॉइंट व्यवस्था करण्यात आली आहे। पायी जाण्यास परवानगी राहणार नाही। धारगड येथील शिवमंदिर परिसरात व्यतिरिक्त इतर जंगल भागात भ्रमण करण्यास मनाई आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। दर्यापूरच्या अवतार मेहर बाबा आध्यात्मिक केंद्राच्या वतीने अवतार मेहर बाबांचा जन्मोत्सव 25 फेब्रुवारी रोजी मंगळवारी पहाटे 5 वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मेहर बाबांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी बाबा प्रेमींनी योग्य नियोजन केले होते। दर्यापूर येथे पहाटे मेहर बाबांच्या केंद्र मार्गावर दीप प्रज्वलन करून दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे। यावेळी दीपोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी मेहर बाबांच्या केंद्रावर आकर्षण रोषणाई सुद्धा करण्यात आली होती। पहाटे 5 वाजता मेहर नाम जप, मेहर धून, आरती व अवतार मेहर बाबांचा जयघोष करत बाबांचा 131वा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी मेहर कृपा पालवे यांची अवतार मेहर बाबांच्या जीवनावर अभ्यासू वार्ता झाली। त्यानंतर सकाळी 7 वाजता शहरातून अवतार मेहर बाबांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेचा समारोप लोंढे बंधू यांच्या विश्वकर्मा ज्वेलर्समध्ये झाला। दुपारी मेहर बाबा केंद्रात हजारो बाबा प्रेमींनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या कार्यक्रमाला हजारो बाबा प्रेमी उपस्थित होते। अवतार मेहर बाबा आध्यात्मिक केंद्र दर्यापूर तसेच जिल्ह्यात अमरावती, धामणगाव रेल्वे, अचलपूर तालुक्यातील कांडली व इतर तालुक्याच्या केंद्रातही अवतार मेहर बाबांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। बार्शी टाकळी तालुक्यातील काजळेश्वर येथे महिलांचा रोडगे पार्टीचा कार्यक्रम सुरू असताना गौऱ्या पेटविल्याने मधमाशांचे पोळे फुटले। महिलांच्या अंगावर अचानक मधमाशांनी आक्रमण केले। यात एका महिलेचा बळी गेला आहे। बार्शी टाकळी तालुक्यातील काजळेश्वर येथे महिलांचा रोडगे पार्टीचा कार्यक्रम सुरू असताना गौऱ्या पेटविल्याने मधमाशांचे पोळ फुटले। महिलांच्या अंगावर अचानक मधमाशांनी आक्रमण केले। काही महिलांनी तेथील प्लास्टिक ताडपत्री अंगावर घेऊन आपला बचाव केला, तर यातील काही महिला पळत सुटल्याने त्या महिलेला मधमाशांनी डंख मारून गंभीररित्या जखमी केले। जखमी महिलांना प्रथम बार्शी टाकळी नंतर अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेतील जखमी महिला रेश्मा अतिश पवार यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला। घटनेतील मृत महिलेची सासू गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। या घटनेत इतर 2 लहान मुले व काही महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे। सध्या विविध ठिकाणी रोडगे पार्टी सुरू आहे आणि ग्रामीण भागात शेतात धूर झाला की मधमाशांचे पोळ आक्रमक होऊन अशा घटना घडतात। मागे देखील बार्शी टाकळी तालुक्यात अशा घटना घडल्या आहेत, त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। प्रमिलाताई ओक हॉल येथे ऑटो चालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याचे आयोजन माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर यांनी केले होते। या मेळाव्यात ऑटो चालकांच्या समस्यावर व त्या सोडविण्याच्या मागणी करण्यात आली। अकोला शहरामध्ये ऑटो रिक्षाचे प्रमाण भरपूर असल्याने त्या चालकांचा मेळावा प्रमिलाताई ओक हॉल येथे घेण्यात आला। या मेळाव्याचे आयोजन माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर यांनी केले। याप्रसंगी पोलीस विभागातर्फे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज शेडके व संदीप तुरकणे, अकोला महानगरपालिका उपायुक्त धनश्री पवार, विदर्भ ऑटो रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष नितीन मोहोड, अकोला ऑटो रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष इलियास खान लोदी, महासचिव संतोष शर्मा, ट्रॅफिक इन्चार्ज शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। अकोला ऑटो चालकांमध्ये एकता निर्माण व्हावी व संबंधित अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा सुसंवाद स्थापन व्हावा
हा या मेळाव्याचा उद्देश असल्याचे मनोगत दिवेकर यांनी व्यक्त केले। यावेळी पोलीस अधीक्षक यांनी बेकायदेशीर ऑटो जप्त करू असे बोलले। तसेच मनपा उपायुक्त पवार यांनी ऑटो स्टॉपवरचे अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिले। सदर मेळाव्याला ऑटो चालकांची प्रचंड गर्दी झाली होती व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय मिश्रा यांनी केले। आज इथे ऑटो चालकांचा जो मेळावा आहे तो घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये आमचे पोलीस डिपार्टमेंटचे DYSP SP साहेब होते, त्यानंतर RTO विभागाचे तुरुकमाने साहेब, शेळके साहेब होते, महानगरपालिकेच्या उपायुक्ता जे धनश्री पवार मॅडम होते, नितीन मोहोळ जे विदर्भाचे अध्यक्ष ते ऑटोच्या युनियनचे ते होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये आमचे मित्र इलियासभाई, संतोष शर्माजी आणि सगळे ऑटो युनियन, श्रमिक कामगार संघटन यांचे पदाधिकारी या सर्वांचा मोलाचा वाटा आहे। आणि आज अनेक ऑटो चालकांच्या समस्या त्यांनी इथे येऊन मंचावर मांडल्या। त्यानंतर आमचे जे अधिकारी वर्ग आहे त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केले। आपण पाहिला की हा हॉल पूर्णपणे भरलेला होता। याचं श्रेय सर्वांना मी देतो आणि एक हमी देतो की अकोलामध्ये जे अकोला पॅटर्न, जे ऑटो चालकांचं पॅटर्न यानंतर होईल आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होईल हेच बोलतो। आणि हा कार्यक्रम सर्वांच्या सहमतीनं यशस्वी झाला म्हणून सर्वांचे आभार व्यक्त करतो, अधिकाऱ्यांचे आणि आमच्या जे पदाधिकारी हैं त्यांचे। आज ऑटो यूनियन की सभा के लिए हमारे सभी अधिकारी लोग आए हुए थे। अवैध गाड़ियों के सिलसिले में ई-रिक्शा के बारे में, जो बिना लाइसेंस के ई-रिक्शा, कम उम्र के बच्चे ई-रिक्शा चला रहे हैं, इनके लिए, इनके ऊपर पाबंदी करने के लिए धन्यवाद। अकोला जिल्ह्यात वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांच्या मांसाची विक्री करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत। बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील इंदिरानगर भागात अकोला वन विभागाने कारवाई करीत काळविटाच्या मांसासह तिघांना अटक केली आहे। जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून वन्य प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे। काही शिकारी हे वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांच्या मांसाची विक्री करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। अकोला वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली की बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील काडेवाडी शिकार करून त्याची भीशी वाटली करत मांसाची विक्री करण्यात आली आहे। या माहितीच्या आधारे अकोला वन विभागाने उपवन संरक्षण डॉक्टर कुमारस्वामी तसेच सहाय्यक वनसंरक्षण सचिन खुणे यांच्या मार्गदर्शनात अकोला वन परिक्षेत्र अधिकारी विश्वास थोरात तसेच वनपाल गजानन गायकवाड यांनी बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील इंदिरानगरमध्ये धाड सत्र राबविण्यात काळवीट हरण्याचा मांसासह 3 आरोपींना अटक केली आहे। यामध्ये घरामध्ये पाळण्यात येणारा पोपट सुद्धा जप्त करण्यात आला आहे। या कारवाईमध्ये वन विभागाच्या पथकाने वाडेगाव निवासी सुनील रामेकर, दीपक मोकडकर तसेच विकी वानखडे यांना अटक केली। त्यांच्याजवळून 2 किलो काळवीटचे मांस तसेच घरात पिंजऱ्यामध्ये कैद करून ठेवलेला एक पोपट जप्त केला आहे। वन विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे बाळापूर तालुक्यातच एक खळबळ उडाली आहे। अटक केलेल्या 3 आरोपींना आज बाळापूर न्यायालयात पाठविण्यात आले आहे। सदरची कारवाई वन विभागाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी केली। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। महापालिका निवडणूक पुन्हा एकदा अनिश्चित। सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा तारीख पे तारीख। पाण्याने नाही तर हा पदार्थ खाल्ल्याने गळले केस। जेवणातील तो पदार्थ टाळला तर केस गळती थांबेल। महाशिवरात्री निमित्त शिवमंदिरात सजावट, भक्तांची आजपासूनच गर्दी, विविध धार्मिक सोहळे। महाशिवरात्रीच्या पर्वावर उपवास पदार्थांची मागणी वाढली। बाजारपेठेत फळ आहारावर भाविकांचा भर। धारगड येथील शिवलिंगाचे दर्शनासाठी वन विभाग सकारात्मक। महाशिवरात्री निमित्त काही तास भाविकांना सूट।
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.